नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मदर अँड डॉटर किचन मध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बोंबलाचा रस्सा. मी आता गावाला गेले होते आमच्या कोकणातील शिमग्याच्या कार्यक्रमासाठी. तिथून येताना आम्ही खूप प्रमाणात अशी मस्त सुकी मच्छी घेऊन आलेलो आहोत. तर दुसऱ्या दिवशी लगेचच बुधवार होता, म्हटलं चला तर आता आपण आज बोंबलाचा रस्सा करूया आणि मस्त गरम गरम भाकरी असा झणझणीत बेत करणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण थोडे हे बोंबील जे आहेत ते हलके भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जातो. आणि थोडा वेळ त्यांना तुकडे करून पाण्यात भिजत घालायचे, जेणेकरून ते थोडे सॉफ्ट होतात आणि शिजायला लवकर मदत होते. आणि हे आपण आता बनवणार आहोत कांदा टोमॅटोवरती. त्यासाठी आपण कांदा आधी परतून घेऊया आणि सोबतच टोमॅटो सुद्धा फ्राय करूया. आणि त्याच्यामध्ये साधारण आपले घरगुती मसाले जे आहेत तेच वापरायचे, जास्त काही वापरायचं नाहीये त्याच्यामध्ये. कारण की आता गरमी पण खूप वाढली आहे, त्यामुळे कसं जास्त आपल्याला त्रास होतो जास्त तिखट वगैरे खाल्ल्यामुळे. कांदा टोमॅटो परतल्यावरती थोडं मीठ टाकलं की त्याच्यामध्ये थोडा सॉफ्टपणा येतो आणि ते लवकर शिजण्यासाठी आपल्याला मदत होते. आता कांदा टोमॅटो आणि मसाले आपण सगळं मिक्स करून घेतलंय. थोडंसं पाणी टाकून आपण त्याला झाकण ठेवून चांगलं शिजून देऊया 5 मिनिटं. कारण की ते लवकरात लवकर शिजतात आणि एकत्र होतात, त्याची एक चांगली ग्रेव्ही तयार होते. आणि त्याच्यानंतर मग आपण हे जे बोंबील आहेत ते स्वच्छ परत एकदा पाण्यामध्ये धुवून वेगळे करून घ्यायचे. आता बघताय तुम्ही छान अशी तर्री आलेली आहे त्याला. त्याच्यामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये पाणी ऍड करणार आहोत. आपल्याला जितकं पातळ हवी, कन्सिस्टन्सी जशी हवी आपल्याला खाण्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं. तसं बघायला गेलं तर आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली, नक्की ट्राय करा एकदा. आणि जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघताय तुम्ही किती छान अशी तर्री आली त्याला. तेलाचं जास्त प्रमाण वापरलेलं नाहीये त्याच्यामध्ये, तरी सुद्धा ते आपण एक झाकण ठेवून शिजवल्यामुळे चांगलं 5 ते 7 मिनिटं तेल असं सुटलं त्याला छानपैकी आणि मस्त अशी वरती तर्री आली. आता ह्यामध्ये आपण जे बोंबील आहेत आपण टाकलेले आहेत. बघताय तुम्ही बोंबलांचं प्रमाण पण जास्त आहे मस्त. कारण की हे बोंबील असं ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं टाकायचे. आता सध्या आंब्यांचं सीझन चालू आहे, उन्हाळा आलाय, त्यामुळे मी त्याच्यामध्ये कच्ची कैरी टाकलेली आहे. त्याचा एक फ्लेवर खूप छान येतो. आणि बघता तुम्ही मस्तपैकी असं झालेलं आहे. नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.